यानंतर आपल्या समोर येते जिला मुंबईतल्या गर्दीतही सूर गवसला, नेहा करमरकर. शकून गो सांगताय माका बाय मजल उताय डावा डोळा, मजल उताय डावा डोळा. माझे कानार भवर भोवता, माझे गालात बाय भिडता, माझे शकून गो सांगताय माका बाय मजल उताय डावा डोळा, मजल उताय डावा डोळा, मजल उताय डावा डोळा. मस्त नेहा, थँक्यू. तू मला सांग, गोव्यात कोकणी गाणी गातेस? हो हा हो मग मी तुला एक सांगू, एकदा कधीतरी आमच्यासाठी या स्टेजवर एक कोकणी गाणी गायचं नक्की. चालेल. ठीक आहे? हो मग चला आता आपण परीक्षकांना विचारूया. आपण वैशाली ताईपासून सुरुवात करूया. चालेल. नेहा, एकदम घरी गेल्यासारखं वाटलं असेल ना तुला हे गाणं गाताना? ते दिसत होतं आम्हाला चेहऱ्यावर. मस्त, खूप छान. फास्ट गाणं गाताना सुद्धा नुसतं बंडखोर मुलासारखं गायचं म्हणजे गाणं फास्ट गायचं असं नाही, तर ही नजाकत सांभाळून त्याच्यातला जो एक्सप्रेशन्स आहेत, सॉफ्टनेस आहे, हे सगळे एक्सप्रेशन सांभाळून तू गायलीस. आणि तुझ्याकडनं आधी एक नाट्यसंगीत ऐकल्यानंतर हा प्रकार ऐकताना खूप आनंद झाला. नेहा, व्हेरी गुड. नेहाने आत्ता गोव्याच्या मातीचा सुगंध इथपर्यंत आणलेला आहे. आणि ज्या जाणीवपूर्वक तिने डावा डोळा हे दोनदा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हटलं, आणि मला असं वाटतं की तिला माहीत होतं की आपण इतकं छान म्हणतो आहे, कुठल्या स्वरातून कसं आपण गायल्यानंतर लोकांना आहा वाटतंय, तर हे आहा पण त्याच्यातलं जे आहे ते तिला समजलेलं आहे. अभिनंदन हा बेटा. तुला मला 1 मार्क जास्त द्यावा लागेल. ह्याला गोव्यामध्ये काय म्हणतात? माका तुका 1 मार्क जास्त दिवपाचो हा. माका तुका चढ चढ माका तुका 1 मार्क चढ देवपाचा असा. कारण का की तू 1 मार्क तर मी परीक्षक म्हणून एक बाकीचे मार्क तर मी माझ्याकडनं देणार, पण समस्त गोंयकार जे आहे ना टीव्हीत तुका बघताय सगळे, सगळ्यांका तुझा गाणं सगळ्यांका बरा वाटतो, बरे वाटता, बरे बरे बरोबर ना? आता जमायला लागलं मला. नो प्रॉब्लेम. तू फायनलला पोहोचेपर्यंत मला व्यवस्थित यायला लागणार. तर इतकं सुंदर गायलीस तू, सॉलिड गायलीस. वैशाली ताईंनी ध दिलाय आणि अवधूत दादांनी नी दिलाय. ऑल द बेस्ट. पण मला एक गोव्याबद्दल काहीतरी एक सुचतंय, ते आता सांगू का तुम्हाला? कविता. माझ्या गोव्याच्या मातीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपारी मधोनी घट फुटती दुधाचे. क्या बात आहे. बघ सगळं गोवा बघ कसं असं पूर्ण असं अभिमानाने बघतंय तुला, ते बघ दिसतंय. यानंतर पुन्हा एकदा आपल्या समोर येतोय कोकण मित्र मोहित कारले. किती रे गोमू माहेरला जाते, असे गोमू माहेरला जाते हो नाकवा, गोमू माहेरला जाते हो नाकवा. तिच्या गोवाला कोकण
ओके, वंडरफुल. खूप छान झालं गाणं तुझं. थँक्यू. आणि आत्ता तुझे गाणं सादर केलंस त्याचे संगीतकार दत्ता डावजेकर होते. आपण जे पहिलं गाणं ऐकलं सैनिक हो, तेही त्यांनीच कंपोज केलेलं आहे. येत्या 19 तारखेला दत्ता डावजेकरांची पहिली पुण्यतिथी. आता कुणापासून सुरुवात करूया सांग? अवधूत दादा. तुला जर का असं वाटत असेल की तुझ्या आधी नेहा गोंयची आहे आणि तिने गोंयचं गाणं गायलं आणि तिने ते चांगलं गायलं आणि त्याच्यामुळे अवधूत दादा तिच्यावरती जाम खुश झाला. त्यांनी तिला भरपूर मार्क दिले. त्यामुळे आपण पण एखादं कोकणचं गाणं गाऊ की आपल्याला पण भरपूर मार्क मिळतील वगैरे, असं जर का तुझा विचार असेल तर तो बरोबर आहे. घाबरला होता? असं घाबरायचं नाही याला. हा हसतो किती गोड की नाही. एकदा हस बघू. थोडंसं अजून हसायचं. नाही पण तू सुंदर, माझ्या प्रचंड आवडीचं गाणं सादर केलंस. प्रचंड आवडीचं की मी काय सांगू, मला इतकं हे गाणं आवडतं आणि ते तू छान सादर केलंस. मित्रा, आज जिंकलंस तू. थँक्यू. हा मुलगा मला पिकनिकला घेऊन गेला शाळेतल्या. आणि किती वर्षानंतर मी हे गाणं पुन्हा छान ऐकलं. कारण माझा जो व्याप आता सुरू झालेला आहे की नाही, एक परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून, त्यात ही सगळी लहानपणी अगदी शिरात ताणून ताणून म्हटलेली गाणी कुठल्या कुठं मागं गेलेली आहेत. आज माझं लहानपण या मुलांच्या बरोबर मी पुन्हा उपभोगते, असा मला आनंद झाला आहे. आणि थँक्यू व्हेरी मच. वैशाली, मस्त गायलास तू. आणि मजा म्हणजे तुझ्या आवाजात काय होतं आता, स्पेशली या वयात तुम्हा मुलांची थोडी गोची होत असेल की आवाजाच्या लिमिटेशन्समुळे तुम्हाला गाणं सिलेक्ट करणं हा फार मोठा प्रॉब्लेम येत असेल. पण मला तुझं त्या बाबतीत कौतुक वाटतं. हे गाणं तू, कारण 2 सप्तकं होती या गाण्यामध्ये आणि स्पेशली जी हाळी म्हणतात ना त्याला, नाखवा जो हाय पिचमधलं होतं ते आत्ता तुझ्या आवाजात आम्हाला मजा आली रे ऐकायला. खूप छान. वैशाली ताईंनी प दिलाय आणि अवधूतदादांनी ध दिलाय. आणि यानंतर आजचं शेवटचं गाणं आपल्या समोर येतोय लातूरचा रोहित राऊत. सलाम तुम्हाला.
जयराम बिरामचं आम्हाला नाही माहिती, पण आमचा घडी परत आला. तू खुश आहेस आता? आर यू हॅपी विथ युअर परफॉर्मन्स? व्हेरी गुड. चला आपण कुणापासून, आपण एक काम करूया, आपण श्रुतीताईंपासून सुरुवात करूया. मघाचं गाणं गायलेला मुलगा हाच का तो? हो. ह्या गाण्यात तुझा कॉन्फिडन्स खूप छान दिसून आला. आणि ह्याच्यात फक्त एकदा मला असं जाणवलं की हा साऱ्या असं म्हणताना तू हसऱ्या असं मला ऐकायला आलं. हा साऱ्या छोटीशी तेवढी मधली ब्रेकची जागा आहे ती, बाकी काढायचा म्हणून दोष काढत नाही आहे, पण पहिल्या क्षणी माझ्या जे लक्षात आलं ते तुला मी सांगितलं. बाकी त्या भाज्यांची नावं तुझी घेतलीस, ती प्रत्येक भाजी वेगळी 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 ऐकायला आली आणि दिसायला सुद्धा लागली डोळ्यासमोर. श्रुतीताई, तो आमच्या सारेगमाचा आयटम बॉय आहे. खरंच सांगतेस रोहित, ही अशी गाणी गायला ही स्पेशल ॲबिलिटी लागते, स्पेशल ॲटिट्यूड लागतो जो सगळ्यांमध्ये नसतो. तो तुझ्याकडे आहे, तो जप. हेच माझं तुला नेहमी म्हणणं आहे की हे जपून आपण बाकीच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये पण एकदा तरी घुसायचं. सगळी गाणी ट्राय करायची, जसं मगाचं ट्राय केलंस त्याबद्दल कौतुक. थँक्यू. तर मस्त गायलास आणि जो ॲटिट्यूड या गाण्याला पाहिजे तो तुझ्या गाण्यात होता. आणि असंच गात राहा, दंगा करायचा आणि असाच परफॉर्म करायचा बघ. हां, ऑल द बेस्ट. व्हेरी गुड. काय बात आहे, फॅन्टॅस्टिक. या स्पर्धेविषयी आणि स्पर्धकांविषयी अधिक माहिती करता लॉग ऑन करा www.zmarathi.com वर. आपल्या सूचना आम्हाला ईमेलद्वारेही कळवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. थोडीशी मेहनत घ्यायला पाहिजे आहेत असे आपल्याकडचे 2 जण आहेत. सारेगमपा